श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग. श्री गणेशाय नमः. मग अर्जुन म्हणाला, मी काही प्रश्न विचारतो त्याबद्दल सांगा. ते ब्रह्म कोणते? कर्म कशाचे नाव आहे? अध्यात्म म्हणतात ते काय? आदिभूत म्हणतात ते कसे आहे? आदी दैव ते कोण आहे? देवा, आधी यज्ञ तो काय आहे व त्या देहात तो कोण आहे? हे अनुमानाने पाहू म्हटले तर काहीच समजत नाही. आणि हे श्रीकृष्णा, ज्या पुरुषांनी आपले अंतःकरण स्वाधीन करून घेतले आहे त्या पुरुषांकडून त्यांच्या प्रयाणकाळी तू जाणला जातोस तो कसा, हे मला ऐकवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एखादा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीच्या घरात निजला असेल तर त्याचे बरळण्यातले शब्दही व्यर्थ जाणार नाहीत. त्याप्रमाणे अर्जुनाच्या विचारण्याबरोबरच श्रीकृष्णाच्या मनात जे आले तेच श्रीकृष्ण सांगू लागले. अर्जुन हा कामधेनूचा बछडा असून कल्पतरूच्या खाली बसला आहे, म्हणून त्याने आपले मनोरथ सिद्धीस जावे अशी इच्छा केली तर त्यात आश्चर्य नाही. श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतो त्यास ब्रह्माचा साक्षात्कार होतो. मग ज्याला कृपेने उपदेश करतो तो ब्रह्म साक्षात्काराला कसा पावणार नाही? जेव्हा आपण कृष्णाचे अनन्य भक्त होतो तेव्हा भक्ताचे अंतःकरण कृष्ण होते व मग त्यावेळी आपल्या संकल्पाच्या अंगणात अष्टमहासिद्धी राबतात. असे जे प्रेम ते अर्जुनाच्याच ठिकाणी अमर्याद आहे, म्हणून त्याच्या इच्छा सदा सफल आहे. यासाठी श्रीकृष्णांनी अर्जुन आपल्याला ही गोष्ट विचारील अशी त्याच्या मनातील गोष्ट ओळखून अगोदरच त्या गोष्टीरूपी पक्वान्नाचे ताट वाढून ठेवले आहे. जसे की स्तनपान केल्यानंतर दूर झालेल्या मुलाची भूक आईला लागते. एरवी ते शब्दाने मला भूक लागली, दूध पाज असे थोडीच सांगते. म्हणून कृपाळू गुरुच्या बाबतीत हे काहीच आश्चर्य नाही. तर आता देव जे काही बोलले ते ऐका. जे या सर्व फुटक्या नाशिवंत आकार मात्रात गच्च भरले असताही कोणत्याही वेळी गळत नाही. एरवी त्याचा सूक्ष्मपणा पाहू गेले तर ते शून्यच वाटेल, पण ते स्वभावाने शून्य नव्हे, कारण ते मूळचे सत आहे. शिवाय ते इतके सूक्ष्म आहे की सूक्ष्मात सूक्ष्म जे आकाश त्याच्या पदरातून ते गाळून घेतले आहे. जे इतके सूक्ष्म असून झिरझिरीत असलेल्या या प्रपंचरूप वस्त्राच्या गाळणीतून हलवले तरी गळत नाही, ते परब्रह्म होय. आकाराला आलेल्या पदार्थांच्या उत्पत्तीबरोबर जे जन्मरूपी विकाराला जाणत नाही व आकारवान पदार्थ नाहीसे झाले तरी जे केव्हाही नाश पावत नाही, याप्रमाणे आपल्या सहज स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वास अध्यात्म हे नाव आहे. ज्याप्रमाणे निर्मळ आकाशात एकदम वेगवेगळ्या अनेक रंगांच्या मेघांच्या फळ्या कशा येतात हे कळत नाही, त्याप्रमाणे त्या विशेष शुद्ध व निराकार अशा ब्रह्माच्या ठिकाणी महत्तत्व वगैरे भूतभेदाने ब्रह्मांडांचे आकार उत्पन्न व्हावयास लागतात. निर्विकल्प परब्रह्मरूपी माळ जमिनीवर मूळ संकल्प म्हणजेच एकोहम बहुश्याम असा अंकुर फुटतो आणि त्याबरोबरच ब्रह्मगोळाचे आकार दाट येतात. त्या एक एक ब्रह्मांडामध्ये पाहावे तो ते ब्रह्मांड बीजांनीच भरलेले दिसते व एकेका ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या जाणाऱ्या जीवांची गणतीच होत नाही. मग त्या गोळामधील अंशरूपी एक एक जीव असंख्य आदी संकल्प करावयास लागले. याप्रमाणे सृष्टी फार वाढण्यास लागली. पण दुसऱ्याशिवाय एक परब्रह्मच सर्वत्र भरलेले आहे आणि त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा जसा पूर आला आहे, याप्रमाणे त्या ब्रह्माच्या ठिकाणी समविषमत्व कुठून आले हे कळत नाही. तेथे उगीचच स्थावर जंगम पदार्थ उत्पन्न होतात. ते पाहिले असता प्रसवणाऱ्या योनींचे लक्षावधी प्रकार दिसतात. इतर जीवभावांच्या पालवीची काही गणनाच करता येत नाही. हे कोण प्रसवते म्हणून पाहू गेले तर त्याचे मूळ ते शून्य आहे. म्हणून याचा मुळात करता कोणी दिसत नसून शेवटी याचे कारणही काही नाही व मध्ये कार्यच मात्र आपोआप वाढावयास लागले आहे. याप्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी हा भासमान होणारा आकार उत्पन्न होतो. असा जो व्यापार त्याला कर्म हे नाव आहे. आता आधिभूत ज्याला म्हणतात तेही थोडक्यात सांगतो.
ज्याप्रमाणे ढग उत्पन्न होतात व लय पावतात, त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व उगीच वर वर असते व न होणे हेच ज्याचे खरे स्वरूप आहे, ज्याला पंचमहाभूते एकत्र होऊन व्यक्त दशेला आणतात, जे पंचमहाभूतांचा आश्रय करून असते आणि पंचमहाभूतांचा संयोग झाला तर जे दिसते आणि त्यांचा वियोग झाला असता जे नामरूपात्मक शरीर नाशाला पावते, त्याच शरीराला आधिभूत म्हणावे. मग आधिदैव म्हणजे पुरुष समजावा. तो प्रकृतीने मिळविलेले भोग भोगतो. जो चेतनेचा प्रकाशक आहे, जो इंद्रिय रूपी देशाचा स्वामी आहे आणि जो देह पडण्याच्या वेळी संकल्परूप पक्षी राहण्याचा वृक्ष आहे, जो वास्तविक परमात्माच आहे पण जो वेगळा झाला, कारण त्यास अहंकार रूपी झोप येऊन स्वप्नाच्या व्यवहाराने संतोष पावतो व कष्टी होतो. ज्याला जीव या नावाने स्वभावतः म्हणतात, त्याला पंचभूतात्मक शरीररूपी घरातील आधिदैव समजावे. आता याच शरीररूपी गावामध्ये जो शरीर भावाला नाहीसे करतो, म्हणजेच देह अहंकार आदींना नाहीसे करतो, तो या शरीरातील आधियज्ञ आहे. अर्जुना, तोच आधियज्ञ मी आहे. इतर आधिदैव आधिभूत तेही सर्व खरोखर मीच आहे. परंतु अस्सल सोने डागाला मिळाले तर ते हिणकस होत नाही का? वास्तविक त्या सोन्याचा उत्तमपणा मळत नाही आणि ते सोने किडाच्या भागाबरोबर तद्रूप होत नाही. पण जोपर्यंत ते उत्तम सोने किडाच्या मिलापानं असते तोपर्यंत त्याला हिणकसच म्हटले जाते. त्याप्रमाणे आधिभूत वगैरे हे सर्व जोपर्यंत अविद्येच्या पदराने झाकलेले आहेत तोपर्यंत वेगळे आहेत असे समजावे. तोच अविद्येचा पडदा काढला म्हणजे द्वैत भावाची हद्द संपते. मग हे एकमेकांना मिळून तद्रूप झाले असे म्हणावे. पण आधी हे समज की प्रथम ते दोन का बरं होते. केसांचा गुंतवळ आहे तो स्फटिकाची शिळा आहे त्यावर ठेवला तर वरून डोळ्याने पाहिले असता ती शिळा फुटलेली दिसते. नंतर केस त्या स्फटिक शिळेपासून दूर काढले, मग त्या शिळेचा फुटकेपणा कुठे गेला हे कळत नाही. तर डाग देऊन त्या शिळेला जोडले का? तर असे अजिबात नाही. ती शिळा मूळची अखंड होती तशीच आहे, परंतु केसांच्या संगतीने भंगलेली दिसत होती. ते केस दूर केल्यावर पुन्हा ती मूळची जशी अखंड होती तशीच आहे. त्याप्रमाणे अहंकार गेला तर ऐक्य हे मूळचेच आहे. हा प्रकार खरोखर जेथे घडतो तो आधियज्ञ मी आहे. आम्ही जो हेतू मनात धरून सर्व यज्ञ कर्मापासून झाले आहेत असे मागे तुला सांगितले, तो हा आधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे व निष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे. पण तुला तो मी उघड करून दाखवित आहे. प्रथम वैराग्य रूपी भरपूर काष्ठांनी चांगला पेट घेतलेल्या इंद्रिय रूपी अग्नीत शब्द इत्यादी विषय रूपी द्रव्यांच्या आहुती देऊन नंतर वज्रासन हीच कोणी जमीन ती शुद्ध करून शरीर रूपी मांडवात आधार मुद्रा रूपी चांगला ओटा घालतात. तेथे ध्यान धारणा समाधी रूपी अग्नीच्या कुंडात बंधत्रयाच्या मंत्रघोषाने इंद्रिय रूपी विपुल द्रव्याच्या साहाय्याने यजन करतात. नंतर मन, प्राण आणि संयम अशा या यज्ञ संपत्तीच्या समारंभाने धूररहित ज्ञानरूप अग्नीला संतुष्ट करतात. अशा रीतीने हे वर सांगितलेले साहित्य ज्ञानरूपी अग्नीमध्ये समर्पण केल्यावर मग त्या ज्ञानाचाही नेयामध्ये लय होतो. मागे केवळ नेयच स्वरूपाने राहते. त्यास आधियज्ञ असे नाव आहे असे सर्वज्ञ श्रीकृष्ण ज्या वेळेस म्हणाले त्यावेळेस अर्जुन अतिशयच बुद्धिमान असल्यामुळे त्याच्या ते लक्षात आले. हे लक्षात येऊन देव म्हणाले, अर्जुना, तू चांगल्या तऱ्हेने ऐकत आहेस. या कृष्णाच्या संतोषाने अर्जुन आनंदित झाला. लहान मुलांच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे किंवा शिष्याच्या पूर्ण होण्याने आपण कृतार्थ व्हावे हे एक जन्मदात्री आई किंवा सद्गुरूच समजतात. म्हणून अष्टसात्विक भावांचा समुदाय अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णाच्या अंगी मावेनासा झाला. परंतु देवाने आपल्या बुद्धीने तो सावरून नंतर सुख हेच कुठले पिकलेले फळ, त्याचा सुवास अथवा थंड अशा अमृताची लाट, त्याप्रमाणे मृदू आणि सरळ असे भाषण केले.
श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यातील श्रेष्ठ अर्जुना, ऐक. याप्रमाणे माया जळण्याची संपली की तिला जाळणारे जे ज्ञान तेही त्या प्रसंगी जळून नाहीसे होते. अर्जुना, ज्यास आधियज्ञ म्हणतात म्हणून आत्ताच सांगितले, त्या मला जे पुरुष जिवंत असताना जाणून मरण काळीही जाणतात. ज्याप्रमाणे माठ हा पोकळीने भरून पोकळीत असतो, त्याप्रमाणे ते पुरुष देह खोटा आहे असे विचाराने जाणून आपणच आत्मरूप होऊन आपल्या ठिकाणी असतात. अशा या वरील अनुभवाच्या माझघरात निश्चयाच्या खोलीत त्यास झोप आली म्हणून त्यास बाह्य विषयांची आठवणच होत नाही. याप्रमाणे अंतर्बाह्य ऐक्य भरलेले असून ते पुरुष मद्रूप होऊन राहिले असता बाहेर पाचही भूतांच्या खपल्या पडल्या तरी त्यास खबरच नाही. जिवंतपणी सर्व व्यवहार करीत असता ज्यास त्या शरीराच्या उभेपणाची जाणीव नाही, त्यास मग शरीर पडण्याचे संकट कोणते असणार. म्हणून अशाही प्रसंगी त्यांच्या स्वरूप अनुभवाच्या पोटातील निश्चयरूप पाणी हालत नाही. ती त्याची प्रचिती ऐक्यरसाची जणू काही ओतलेली असते, अथवा त्रिकाल बाधित जे स्वरूप त्या स्वरूपाच्या हृदयात ती जणू काही घातलेली असते. त्यांची प्रचिती ऐक्यतारूपी समुद्रात जणू काही धुतली असल्यामुळे ती मळत नाही. अथांग पाण्यात घट बुडाला असता तो आत बाहेर पाण्यानेच भरलेला असतो. नंतर तो दैववशात पाण्यात असताना जर फुटला तर त्या घटात असलेले पाणी फुटते का? किंवा सर्पाने काट टाकली अगर एखाद्याने उकडते म्हणून वस्त्र टाकले तर असे करण्यात अवयवांमध्ये काही मोडतोड झाली का? त्याप्रमाणे वरवर भासणारा जो शरीररूपी आकार तोच नाश पावत असून त्या शरीराशिवाय असणारी आत्मवस्तू जशी सर्वत्र भरलेली आहे तशीच आहे. तीच आत्मवस्तू आपण अनुभवाने झाल्यावर आता देहपाताच्या वेळी बुद्धीचा निश्चय कसा डगमगेल. म्हणून याप्रमाणे मला अंतःकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. एरवी साधारण विचार करून पाहिले तर मरण येऊन ठेपले असता मनुष्याच्या मनाला ज्या वस्तूची आठवण होते तीच वस्तू तो प्राणी होतो. ज्याप्रमाणे कोणी एखादा मनुष्य काकुळतीने वाऱ्यासारखा पळत असता एकाएकी दोन्ही पावले निसटून आडात पडला. आता त्याला पडण्यापूर्वी ते पडणे चुकविण्याकरिता दुसरा काही उपाय नाही, म्हणून जसे त्याला पडावेच लागते त्याप्रमाणे मृत्यूच्या प्रसंगी जी काही एक वस्तू जीवाच्या समोर येऊन उभी राहते, म्हणजेच ज्या वस्तूकडे त्याचे मन लागते ती वस्तू होणे मग कोणत्याही प्रकाराने चुकत नाही. जेव्हा मनुष्य जागा असतो त्या वेळेला त्याच्या वृत्तीने ज्याचा ध्यास घेतलेला असतो तेच त्याला डोळा लागल्यावर स्वप्नात दिसते. जिवंत असताना जी गोष्ट आवडीने अंतःकरणात राहते तीच मरणाच्या वेळी वारंवार मनात येते आणि मरणसमयी ज्यास जी वस्तू आठवते त्याच गतीला तो जातो. असे आहे म्हणून तू नेहमी माझेच स्मरण कर. डोळ्यांनी जे पाहावे किंवा कानांनी जे ऐकावे अथवा मनाने ज्याची कल्पना करावी किंवा वाणीने जे बोलावे, वरील सांगितलेले सर्व व्यवहार आत बाहेर मीच करून घाल. मग सर्व काळ सहज मीच आहे. असे झाले म्हणजे मग देह नाहीसा झाला तरी तो मरत नाही. मग लढाई केलीस तरी तुला काय भय आहे. तू मन व बुद्धी ही खरोखर माझ्या स्वरूपात अर्पण करशील तर मग माझ्याशी एकरूपच होशील, हे माझे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे. अशी स्थिती कशाने होईल असा जर संशय तुझ्या मनात राहिला असेल तर अगोदर अभ्यास करून पहा. मग ती स्थिती झाली नाही तर रागव. याच अभ्यासाबरोबर चित्ताची सांगड चांगल्या प्रकारे घाल. प्रयत्नांच्या बळावर पांगळा देखील पर्वत चढून जातो. त्याप्रमाणे चांगल्या अभ्यासाने तू निरंतर आपल्या चित्ताला परमपुरुषाचे ध्यान लाव. मग शरीर राहो अथवा जाओ. नाना गतींना पावणाऱ्या चित्ताने एकदा आत्म्यास वरले मग देह आहे किंवा गेला याची कोणी आठवण ठेवायची. नदीच्या ओघाबरोबर घो घो करीत समुद्राच्या पाण्यास मिळालेले जे पाणी ते मागे काय चालले आहे म्हणून पाहण्याकरिता परत येते का? नाही, ते समुद्रच होऊन राहिले. त्याप्रमाणे ते चित्तच चिद्रूप बनल्यावर मग त्या ठिकाणी जन्म मरणाचा शीण सहजच संपला, कारण ते चैतन्य एक रस आनंद आहे.
ज्याचे अस्तित्व आकाराशिवाय आहे व जे जन्म मृत्यू रहित असून जे सर्वत्र असल्यामुळे सर्वपणाने पाहते, जे आकाशाहून पुरातन आहे व जे परमाणूपेक्षाही लहान असून ज्याच्या सानिध्याने विश्वाची हालचाल होते, जे या सर्वांना प्रसवते व ज्याच्या योगाने सर्व असते, तर्क ज्याला भीतो असे जे कल्पनेच्या पलीकडे आहे. विस्तवास जशी वाळवी लागत नाही, ज्या स्वरूप प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञानरूप अंधाराचा लाग नाही, त्याचप्रमाणे जो स्वभावतः ज्ञानप्रकाशाचा दिवस असूनही स्थूल दृष्टीला अंधार आहे, जे चैतन्य स्वच्छ सूर्यरूपी कणांचा ढीग आहे, जे ज्ञानवानांना नित्य अपरोक्ष आहे व ज्या चैतन्यरूप दिवसाला अस्तमानाचे नाव सुद्धा नाही, म्हणजेच ज्याचा अस्त होत नाही, हेच सर्व ते चैतन्य आहे. मरण काळ प्राप्त झाला असताना स्थिर अंतःकरणाने काहीच व्यंग नसलेल्या ब्रह्माला जो जाणून स्मरतो, बाहेर पद्मासन घालून उत्तरेकडे तोंड करून बसून कर्मयोगाच्या आचरणाने प्राप्त झालेल्या समाधानाचे सुख अंतःकरणात साठवून आत मन एकाग्र झाल्याने व आत्मस्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने आपल्या ठिकाणी आपण समारंभाने मिळण्याकरिता स्वाधीन झालेल्या अष्टांग योगाने सुषुम्ना नाडीच्या मध्य मार्गाने अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रात जाण्यास तो प्राण निघतो. जेथे प्राणवायू मूर्ध्नी आकाशात प्रवेश करतो तेथे प्राणाचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो. परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला व भक्तीच्या भावाने भरलेला व योग बळाने आवरलेला असा तयार होऊन तो प्राणवायू चेतन व अचेतन पदार्थास नाहीसे करून भुवयात संचार करतो आणि तेथे लय पावतो. ज्याप्रमाणे घंटेचा नाद घंटेत लय पावतो अथवा घटाखाली झाकलेला दिवा केव्हा विजला हे जसे कळत नाही, त्याप्रमाणे जो देह ठेवतो, जे केवळ परब्रह्म आहे व ज्याला परमपुरुष हे नाव आहे, असे जे माझे खास स्वरूप आहे, ते तो पुरुष होऊन राहतो. जे ज्ञान संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे, त्या ज्ञानाची जे केवळ खाणच आहेत, त्या ब्रह्मज्ञानांच्या बुद्धीने ब्रह्मस्वरूपास अविनाशी असे म्हटले आहे. प्रचंड वाऱ्यानेही जे नाहीसे होत नाही ते खरोखरच आकाशच होय. नाहीतर ते जर ढग असते तर ते प्रचंड वाऱ्यापुढे कसे टिकले असते. त्याप्रमाणे ज्ञानाला जे विषय झाले आणि विषय झाल्यामुळेच त्याच्याकडून जे मोजले गेले ते क्षर होय. नंतर वृत्ती ज्ञानाला जे विषय होत नाही, तर उलट वृत्ती ज्ञानच जेथे लय पावते त्याला सहजच अक्षर असे म्हटले. म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असे म्हणतात आणि जे परमात्म स्वरूप प्रकृती पलीकडचे आहे, जे विषयांचा विश्व त्याग करून व सर्वेंद्रियांना शुद्ध करून देहरूप झाडाच्या खाली बसलेले आहेत, याप्रमाणे जे विरक्त पुरुष आहेत ते त्या परब्रह्माची नेहमी वाट पाहत असतात आणि जे परब्रह्म निष्काम पुरुषांना अखंड अत्यंत प्रिय आहे, ज्याच्या प्रेमाने ते ब्रह्मचर्यासारख्या कठीण गोष्टी त्यांनाही जुमानीत नाहीत आणि इंद्रियांवर कठोर होऊन त्यांना दीन करतात, असे जे ब्रह्मस्वरूप जे मिळावयास कठीण व जाणण्यासही कठीण व ज्याच्या अलीकडच्या काठाशीच वेद गटांगळ्या खात राहिले आहेत, म्हणजे वेदासही जे अगम्य आहे, ते परब्रह्म जे पुरुष याप्रमाणे देह ठेवतात ते होतात. हाच प्रकार तुला आणखी एक वेळ सांगतो. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, मी हेच विचारण्याच्या बेतात होतो. इतक्यात तुम्ही सहजच कृपा केली. परंतु जे सांगाल ते अतिशय सोपे करून सांगा. त्या प्रसंगी त्रैलोक्याचे प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही तुझे मनोगत ओळखले आहे. तुला ते थोडक्यात सांगतो. या मनाला बाहेर येण्याची जी सवय आहे ती सहज नाहीशी करून ते हृदयाच्या डोहात बुडेल असे करावे. परंतु जर सर्वेंद्रियांच्या द्वारात नेहमी निग्रहाची कवाडे लावली तरच हे घडेल. मग ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला माणूस घर सोडित नाही, त्याप्रमाणे स्वभावतःच कोंडलेले मन अंतःकरणात स्वस्थ राहील. अर्जुना, तसे चित्त स्थिर झाले असता मग प्राणवायूचा ओंकार करून त्यास मग सुषुम्ना नाडीच्या मार्गात मूर्ध्नी आकाशापर्यंत आणावा.
तेथे मूर्नी आकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीत धारणेच्या जोरावर धरून ठेवावा. जिथपर्यंत आकार, उकार व मकार या तीन मात्रा अर्धमात्रा रूप ओंकार बिंदूमध्ये नाहीशा झाल्या नाहीत, तोपर्यंत तो प्राणवायू मूर्नी आकाशात निश्चल करावा. मग अर्धबिंबात मात्रात्रयाचे ऐक्य झाले असता ओंकार अर्धमात्रेमध्ये जसा लय पावतो तसा प्राण मूर्नी आकाशात लय पावतो. तेव्हा ओम हे स्मरण्याचे संपून तेथेच प्राणवायू संपतो. मग ओंकार स्मरण्याचे राहिले की जे पूर्ण परब्रह्म तेच काय ते एक राहते. म्हणून प्रणव हे एक ज्याचे नाम आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे ते माझे मुख्य स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करीत असताना जो अशा स्थितीतच देहाचा त्याग करतो तो ज्या ब्रह्मप्राप्ती पलीकडे दुसरी काही एक गोष्ट साध्य करावयाची नाही त्या माझ्या स्वरूपाला निश्चयाने पावतो. येथे कदाचित तुझ्या मनात असे वाटेल की अंतकाळी हे स्मरण करावे हे खरे, परंतु मग अंतकाळी हे स्मरण कशामुळे होणार? कारण इंद्रिये आपापली कर्मे करण्यास असमर्थ असल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसे होऊन आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागल्यावर मग त्यावेळेस योग साधनेस कोणी बसावे व इंद्रियांचा निग्रह कोणी करावा आणि कोणत्या अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण करावे? अशा शंकेला कदाचित तू मनात जागा देशील, तर अशी शंका मनात आणू नकोस. कारण माझी जे नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाळी मी त्यांचा सेवक होतो. जे विषयांना तिलांजली देऊन प्रवृत्तीला बेडी घालून मला अंतःकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात, परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी त्यांचे समाधान होत नसल्यामुळे भूक व तहान इत्यादिकांचा त्यास पत्ता नसतो, तेथे डोळे इत्यादिकांची काय किंमत आहे? अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंतःकरणाने मला जे चिकटले ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात. ज्या वेळेला त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो त्या वेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग मी त्यांच्याकडे जावे, तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली? जर कोणी एखादा दीन अडल्यामुळे मरणसमयी काकुळतीने मला देवा धावा असे म्हणाला, तर त्याच्या संकट समयी मी धावत नाही का? भक्तांचीही जर तीच अवस्था होत असेल तर मग भक्तीचा एवढा हव्यास कशाकरिता करायचा? म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्त्व देऊ नकोस. त्यांनी ज्यावेळी माझी आठवण करावी त्या वेळेला स्मरण करताच मी पावावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. तो कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेला पाहून त्या आपल्याच कर्जाच्या फेडीकरिता मी भक्तांच्या देह पडण्याच्या वेळी त्यांची सेवा करतो. देहांत समयीची व्याकुळता कदाचित माझ्या या सुकुमार भक्ताला लागेल म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. शिवाय आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हेच प्रशस्त व थंडगार अशी सावली ती त्या पिंजऱ्यावर मी करतो. अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला देतो. म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही. माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पडता आणतो. आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून अहंकार रूपी वरवर असणारी धूळ झाडून शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो. भक्तांना देहात असताना देखील विशेषतः देह तादात्म्याचा पत्ता नसतो, म्हणून देहत्याग करताना देहाचा वियोग असा वाटतच नाही. अथवा मरणाच्या वेळेलाच मी यावे आणि नंतर त्यांना आपणाकडे न्यावे म्हणजे आपल्या स्वरूपात मिळवावे असे करावे लागत नाही, कारण ते भक्त आधीच मला सहज मिळालेले असतात. एरवी चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला तरी ते चांदणे चंद्राच्याच ठिकाणी असते. त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात जरी तो भक्त दिसला तरी तो नुसता भास मात्र आहे, वास्तविक तो माझ्या स्वरूपीच लीन आहे. याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात त्यांना मी नेहमी जवळ आहे, म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. नंतर जे शरीर दुःखरूप वृक्षांची बाग व अध्यात्म आदी तीन तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्यूरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे,
जे दैन्य प्रसवणारे आहे, जे मरणाला पोचते व जे सर्व दुःखांचे पूर्ण भांडवल आहे, जे दुष्ट बुद्धीचे उत्पत्ती स्थान व वाईट क्रियांचे फळ आहे, जे केवळ मूर्तिमंत गाढ अविवेकच आहे, जे संसाराची बैठक आहे, जे विकाररूपी झाडांची बाग आहे व सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे, जे मृत्यूचे खाऊन राहिलेले अन्न आहे, जे मूर्तिमंत आशा आहे, जे जन्म व मृत्यूची स्वाभाविक वाहती वाट आहे, जे भ्रमाचे भरलेले व संशयाचे ओतलेले आहे, जे विंचवाचे पेव आहे, जे शरीर वाघाचे वसतिस्थान आहे, जे वैश्येच्या स्नेहाप्रमाणे दिखाऊ आहे, जे विषयांचा अनुभव आणून देणारे सुपूजित यंत्रच आहे, जे राक्षसीची दिखाऊ कळकळ आहे, जे निवालेल्या विषाचा घोट आहे, जे सावाचे सोंग घेतलेल्या चोराचा मिळविलेला विश्वास आहे, जे रक्तपित्याचे आलिंगन आहे, जे हटकून मारणाऱ्या सापाचा मऊपणा आहे, जे पारध्याचे स्वाभाविक गायन आहे, जे शत्रूचा पाहुणचार आहे, जे दुष्ट लोकांचा सन्मान आहे, जे सर्व अनर्थांचा समुद्र आहे, जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रान आहे, जे शरीर म्हणजे धुराच्या कणांचे बनविलेले आकाश आहे, असे अनर्थकारक व खोटे जे शरीर, ते जे पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत, त्यास पुन्हा प्राप्त होत नाही. सहजच विचार करून पाहिले तर ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्यास पुन्हा पुन्हा येणारे जन्म मरणांचे फेरे चुकतच नाहीत. परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचे पोट दुखत नाही अथवा जागा झाल्यानंतर माणूस स्वप्नातील महापुराने बुडत नाही, त्याप्रमाणे जे माझ्या स्वरूपी प्राप्त झाले ते पुरुष संसार बंधनात सापडत नाहीत. एरवी जगदाकाराचा शिरोभाग आणि सर्व चिरस्थायी पदार्थांमध्ये अग्रगण्य व स्वर्गादी लोकरूपी पर्वताचे शिखर जो सत्यलोक म्हणजेच ब्रह्मदेवाचा लोक, ज्या सत्यलोकरूपी गावाच्या प्रहर दिवसपर्यंत एका इंद्राचे आयुष्य टिकत नाही, तर ज्या गावाच्या एका दिवसात एकसारखी 14 इंद्रांची पंगत उठते. 4 युगांच्या जेव्हा 1000 फेऱ्या होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक पूर्ण दिवस होतो. त्याचप्रमाणे 1000 चौकड्या भरल्या म्हणजे जेथील एक रात्र होते. ज्या ठिकाणचा दिवस व रात्र एवढी मोठी आहेत त्या काळात जे मरत नाहीत ते भाग्यवान हा दिवस आपल्या डोळ्यांनी पाहतात. ते स्वर्गातील चिरंजीव होत. इतर देवांचे या ठिकाणी विशेष आश्चर्य काय सांगावयाचे. मुख्य देवांचा राजा जो इंद्र, त्याचीच दशा पहा. ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 होतात. परंतु ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहरांना आपल्या डोळ्यांनी पाहणारे जे आहेत त्यास ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीला जाणणारे म्हणावेत. त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो तेव्हा त्याची मोजदाद कुठेही करता येत नाही असे लीन असलेले जग आकाराला येते. पुढे दिवसाचे 4 प्रहर संपले की हा आकार समुद्र आटतो व पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र भरावयास लागतो. शरद ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे ढग आकाशात नाहीसे होतात व नंतर ग्रीष्म ऋतूच्या शेवटी जसे ते पुन्हा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी हे भूतसृष्टीचे समुदाय 1000 चौकड्यांच्या काळाचे कारण संपेपर्यंत उत्पन्न होत राहतात. मग रात्रीची वेळ होते आणि विश्व अव्यक्तात लीन होते. ती ही 1000 चौकड्यांची रात्र अंमळ उजाडली की पूर्वीप्रमाणे जगत उत्पन्न होऊ लागते. हे सांगावयास कारण काय, तर ब्रह्मलोकाच्या एका दिवस रात्रीमध्ये जगाची उत्पत्ती आणि संहार होतात. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचे प्रमाण कसे आहे ते पहा. जो सृष्टीरूपी बीजाचे साठवण आहे तरी पण तोही पुनरावृत्तीच्या मापाला शीघ्र झाला. अर्जुना, एरवी तर हा जो त्रैलोक्याचा विस्तार तो त्या ब्रह्मदेवाच्या गावचा दिवस उगवल्याबरोबर एकदम रचला जातो. मग रात्रीची वेळ प्राप्त झाली की तो त्रैलोक्याचा पसारा आपोआप लीन होतो व तो जेथून उत्पन्न झाला तेथे स्वभावतः साम्याला येतो असे म्हणतात. ज्याप्रमाणे झाड बीज रूपाला येते अथवा ढग हे आकाश रूप होतात, त्याप्रमाणे या अनेकत्वाचा जेथे समावेश होतो त्यास साम्य असे म्हणतात. त्या साम्यावस्थेत
सम किंवा विषम हे काही दिसत नाही, म्हणून त्या साम्यावस्थेस भूते असे म्हणता येत नाही. ज्याप्रमाणे दूध हे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाव व पातळपणाचे स्वरूप हे दोन्ही जाते, त्याप्रमाणे आकार नाहीसा झाल्याबरोबर जगाचा जगपणा नाश पावतो. जग जेथून झाले ते अव्यक्त जसेच्या तसेच असते. त्यावेळी साम्यावस्थेस सहज अव्यक्त असे म्हणतात आणि आकाराला आले म्हणजे त्यास व्यक्त म्हणजेच जग असे म्हणतात. व्यक्त आणि अव्यक्त ही दोन्ही नावे एकामुळे दुसरे अशी सापेक्ष दिलेली आहेत. विचार करून पाहिले तर स्वरूपदृष्ट्या हे दोन्ही भाव नाहीत. ज्याप्रमाणे अलंकार आठविल्यावर आटलेल्या आकाराला लगड असे म्हणतात व पुढे ज्यावेळी त्या लगडीचे वेगवेगळे अलंकार होतात त्यावेळी त्या लगडीचा लगडपणा नाहीसा होतो, तसेच अलंकार व लगड या दोन्हींचे होणे जसे एका आधारभूत सोन्यावर असते, त्याप्रमाणे आकार आणि निराकार यांचा विचार चैतन्याच्या ठिकाणी आहे. म्हणजेच आकार आणि निराकार या दोन्ही सापेक्ष कल्पनांचा आधार चैतन्यच आहे. ते चैतन्य साकारही नाही आणि निराकारही नाही. त्यास तिन्ही काळात असणारे असेही म्हणता येत नाही व क्षणभंगूर असेही म्हणता येत नाही. ते या परस्पर सापेक्ष दोन्ही स्थितींच्या पलीकडे असून नित्य सिद्ध आहे. ज्याप्रमाणे पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसून टाकली तरी त्यापासून होणारा बोध नाहीसा होत नाही, त्याप्रमाणे जे चैतन्य विश्वाच्या रूपाने बनलेले आहे परंतु विश्व पण नाहीसे झाल्याने ते नाहीसे होत नाही. पाण्यावर लाटा तर उत्पन्न होतात आणि नाहीशा होतात, परंतु त्या ठिकाणी त्या लाटांना आधार असलेले पाणी सर्व काळ असते. त्याप्रमाणे या नाशिवंत प्राणी मात्रात त्यास आधारभूत असलेले जे चैतन्य ते अविनाशच असते. आटणाऱ्या अलंकारात जसे न आटणारे सोने असते, त्याप्रमाणे मर्त्य जीवांच्या आकारात ते चैतन्य अमर आहे. परब्रह्माला कौतुकाने अव्यक्त असे जरी म्हटले तर त्याची ती स्तुती केली असे होत नाही, कारण ते मन व बुद्धीला अगोचर आहे. अर्जुना, आकाराला आल्याने ज्याचे निराकार पण जात नाही व आकाराच्या लोपाने ज्याची नित्यता बिघडत नाही, म्हणून ज्याला अक्षर असे म्हणतात, तसेच ज्यास अक्षर असे म्हटले असता ज्याचा बोधही उत्पन्न होतो व ज्याच्या पलीकडे काही एक विस्तार दिसत नाही, म्हणून ज्यास परमगती असेही म्हणतात. परंतु संपूर्ण देहरूपी नगरामध्ये जो परमात्मा निजल्यासारखा उदासीन आहे, तो कोणताही व्यापार करीत नाही व करवीतही नाही. एरवी शरीराचे जे व्यापार आहेत त्यांपैकी एकही थांबत नाही, तर देहादी इंद्रियांचे व्यवहार सुरूच आहेत. मन रूपी चव्हाट्यावर विषयरूप बाजार उघडलेले असतात व त्यांपासून होणाऱ्या सुखदुःख रूपी प्राप्तीतील राजाच्या हक्काचा मुख्य हिस्सा आत जीवालाही पावता होतो. ज्याप्रमाणे राजा निजला तरी देशाचा व्यापार थांबत नाही, तर त्याची प्रजा आपापल्या इच्छेप्रमाणे व्यापार करीतच असते. त्याप्रमाणे बुद्धीची जाणण्याची क्रिया अथवा मनाची संकल्प विकल्प रूप घेण्या देण्याची क्रिया, इंद्रियांचे व्यापार व प्राणवायूची हालचाल ही सर्व देहक्रिया परमात्म्याने स्वतः न करविताही चांगली होते. ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतः लोकास व्यापार करावयास न लावता लोकांचे व्यापार चांगले चालवतो, याचप्रमाणे आत्मा हा शरीरात निजल्यासारखा असा आहे, म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात असे तू समज. पुरुष असे म्हणण्याचे दुसरे कारण असे की हा आत्मा पतिव्रता जी प्रकृती तिच्याशी एकपत्नी व्रताने असतो. या कारणास्तव देखील त्याला पुरुष असे म्हणता येते. चारी वेदाचा विस्तार त्या परमात्म्याचे अंगणही पाहू शकत नाही. हे चैतन्य आकाशाचेही पांघरुण आहे. वर सांगितल्याप्रमाणे या पुरुषाचे स्वरूप आहे असे जाणून श्रेष्ठ योगी त्या पुरुषाला सर्वात पलीकडची गती असे म्हणतात. जो परमात्मा एकनिष्ठ भक्तांचे घर शोधित येतो, जे काया वाचा मनाने परमात्म्या वाचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत, त्या एकनिष्ठांच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे जे चांगले शेत आहे. हे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे अशी ज्यांची पक्की समजूत आहे, त्या आस्तिकांचे जे परमात्म स्वरूप राहण्याचे ठिकाण आहे.
जे गर्वरहित पुरुषांचे मोठेपण आहे, जे गुणातीत पुरुषांचे ज्ञान आहे, निरीच्छ पुरुषांना जे सुखाचे राज्य आहे, जे संतोषी पुरुषांना वाढलेले ताट आहे, जे संसाराची चिंता न करणारे असून ज्यांना माझ्या वाचून दुसरा कोणी मालक नाही, अशा भक्तांचे मायपोट आहे. ज्या गावाला पोचण्याला भक्ती हीच सरळ वाट आहे. अर्जुना, हे एक एक सांगून व्यर्थ विस्तार कशाला करू? परंतु ज्या ठिकाणी गेले असता ते ठिकाणच आपण होतो. थंडीच्या झुळकांनी जसे गरम पाणी थंड होते, अथवा सूर्यासमोर अंधार आला असता तो अंधारच प्रकाश बनतो, अर्जुना, त्याप्रमाणेच ज्या परमात्म स्वरूपी मुक्कामाला हा दुःखरूप देह बुद्धी इत्यादी संसार पोहोचला, तो संसार सर्व बाजूंनी मोक्षच होऊन राहतो. ज्याप्रमाणे लाकूड अग्नीत गेले म्हणजे अग्निरूपच होते, व ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा लाकूडपणाने वेगळे काढू म्हटले तरी जसे निराळे निघत नाही, अथवा ऊसाची साखर झाल्यावर त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचे जरी बुद्धिमान पुरुषाने मनात आणले तरी पुन्हा ऊस होणे ज्याप्रमाणे शक्य नाही, परिसाने लोखंडाचे सोने केले, आता दुसरा पदार्थ कुठे आहे जो नाहीसा झालेला लोखंडपणा पुन्हा घेऊन येईल. ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर त्या तुपाला पुन्हा दूधपणा खात्रीने येत नाही, त्याप्रमाणे ज्या परमात्म स्वरूपास पावल्यावर पुनर्जन्म नाही असे जे स्वरूप, ते माझे स्वतःचे खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे. ही अंतरंगातील गुह्य गोष्ट मी तुला दाखवित आहे. आणखीही एका प्रकाराने हे जाणणे सोपे आहे. योगी लोक योग्य काळी देहत्याग करून जेथे प्राप्त होतात ते माझे निजधाम होय. अकस्मात असे घडते की योग्याचा देह अयोग्य काळी पडला तर त्याला पुन्हा जन्माला यावे लागते. म्हणून योग्यांनी योग्य काळी देह ठेवला तर देह ठेवता क्षणीच ब्रह्म होतात. एरवी त्यांनी जर अयोग्य काळी देह ठेवला तर ते पुन्हा संसाराला येतात. त्याप्रमाणे मद्रूप होणे आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडणे हे दोन्ही ठराविक मरण वेळेच्या अधीन आहेत. आता प्रसंगानुसार त्याच्या काळासंबंधाचे विचार तुला सांगतो. मरणाचा जोर प्राप्त झाला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या वाटेने निघतात. असा मरणकाळ प्राप्त झाला असताना बुद्धीला भ्रम गिळीत नाही, स्मरणशक्ती आंधळी होत नाही, आणखी मन मरत नाही. याप्रमाणे हा सर्व इंद्रिय समुदाय मरण समयी टवटवीत असतो, पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यामुळे प्रसन्न असतो. याप्रमाणे हा इंद्रिय समुदाय सावध असणे आणि तो त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणे हे जर अग्नीचे सहाय्य असेल तरच घडेल. वाऱ्याने अथवा पाण्याने जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो तेव्हा शाबूत असलेली आपलीच दृष्टी पाहू शकते का? त्याप्रमाणे देह पडण्याच्या वेळी होणाऱ्या त्रिदोषाने देह आत बाहेर कफाने व्यापला जातो. त्यावेळी जेव्हा अग्नीचे तेज विझून जाते त्यावेळी प्राणासच क्रियाशक्ती नसते. मग तेथे बुद्धी असून काय करील? म्हणून अग्नीशिवाय शरीरात चेतना म्हणजेच ज्ञानकळा टिकत नाही. जर देहातील अग्नी गेला तर तो देह नाही, ओला चिखल आहे. असे झाले म्हणजे आयुष्य आपला वेळ व्यर्थ अंधारात शोधित राहते. वास्तविक पाहिले असता मागील जे सर्व स्मरण आहे ते त्यावेळी तसेच ठेवावयाचे असते आणि मग देह टाकून परमात्म स्वरूपी मिळावयाचे असते. परंतु देहाला ज्या कफाने व्यापले त्या कफाच्या चिखलात चेतना बुडून गेली. तेथे मागील केलेल्या अभ्यासाची पुढील स्वरूप स्थितीची आठवण स्वाभाविक रीतीने थांबली. म्हणून ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू पाहण्याकरिता हातात घेतलेला दिवा ती वस्तू दिसण्यापूर्वीच मालवून जावा, त्याप्रमाणे मरणाच्या अगोदरच जो जन्मभर अभ्यास केला तो मरण येण्यापूर्वीच नाहीसा झाला. असे समज की ज्ञानाला मूळ कारण अग्नी आहे. त्या अग्नीचे मरणकाळी संपूर्ण बळ असावे. देहात अग्नीचा व ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्ल पक्ष, परंतु दिवस आणि उत्तरायणातील 6 महिन्यांपैकी 1 महिना अशा या चांगल्या जुळून आलेल्या योगाची प्राप्ती होऊन जे योगी आपला देह सोडतात ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात. या काळाचे येतपर्यंत सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाकडे येण्यास हा सरळ मार्ग आहे. येथे अग्नी ही पहिली पायरी आहे. ज्योतीचे स्वरूप
ही दुसरी पायरी आहे. दिवस ही तिसरी पायरी आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी असे समज. उत्तरायणातील 6 महिने ही वरची पायरी आहे. या मार्गाने योगी तद्रुपता सिद्धीच्या घराला येतात. हा उत्तम काळ आहे असे समज. याला अर्चिरादी मार्ग म्हणावे. आता अकाळ जो आहे तोही सांगतो. मरणाच्या वेळी वात व कफ शरीरामध्ये फार दाटतो. त्यामुळे अंतःकरणात अंधार गच्च भरून राहतो. सर्व इंद्रिये लाकडासारखी जड होतात. स्मरणशक्ती भ्रमात बुडते. मन वेडे होते व प्राण कोंडतो. अग्नीची उष्णता जाते, मग सर्व धूरच होतो. त्या धुराने चेतना शरीरात कोंडून राहते. ज्याप्रमाणे पाण्याने भरगच्च भरलेले ढग चंद्राच्या आड दाट यावेत, मग त्यावेळी गडद अंधारातही नाही आणि स्वच्छ उजेडही नाही, असा झुंजूमुंजू उजेड असतो. याप्रमाणे तो धड मेलेला नसतो व शुद्धीवरही नसतो, अशी जीवितात स्तब्धता येते. आयुष्य मरणाच्या वेळेची वाट पाहत राहते. याप्रमाणे मन, बुद्धी व इंद्रिये यांच्या सभोवती अशी ही धुराच्या समुदायाची वाटणी होते. तेव्हा जन्मभर संपादन केलेला स्वरूप अभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो. अर्जुना, जन्मभर केलेला हातचा अभ्यास जेव्हा जातो, त्यावेळी आणखी प्राप्तीची गोष्ट कशाला मनात आणायला पाहिजे. म्हणून मरणकाळी तर अशी अवस्था होते. अशी ही देहाच्या आत स्थिती होऊन बाहेर वद्य पंधरवडा, शिवाय रात्र आणि दक्षिणायनातील 6 महिनेही येतात. ही वारंवार फेऱ्यात आणणारी ठिकाणे ज्याच्या मरणाच्या वेळेला सर्वत्र एकत्र जुळून येतात, तो ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल. अशा रीतीने ज्याचा देह पडतो तो योगी असल्या कारणाने त्याचे चंद्रलोकापर्यंत जाणे घडते. नंतर तेथून तो माघारी फिरून पुन्हा मृत्यूलोकात जन्मास येतो. आम्ही अकाळ म्हणून जो म्हटला तो हाच असे तू समज. हाच पुनर्जन्मरूप गावास येण्याचा धूम्र मार्ग आहे. दुसरा जो अर्चिरादी मार्ग तो वाहता आणि सुगम आहे आणि तो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देण्यास चांगला आहे. अर्जुना, अशा या अनादी कालापासून चालत असलेल्या दोन्ही वाटा आहेत. त्यांपैकी एक सरळ व एक आड मार्गाची आहे. म्हणून तुला या दोन्ही वाटा मुद्दाम दाखविल्या आहेत. कारण असे की आपल्या हिताकरिताच योग्य व अयोग्य मार्ग पाहावे, खरे खोटे ओळखावे आणि आपले हित व अनहित कशात आहे हे समजून घ्यावे. चांगली नाव डोळ्यापुढे दिसत असून तिच्यामध्ये न बसता कोणी अथांग पाण्यात उडी मारील का? किंवा राजमार्ग माहीत असून कोणी आड रानात शिरेल का? विष व अमृत ही दोन्ही जो ओळखतो त्याच्याने अमृत टाकवेल का? त्याचप्रमाणे जो सरळ मार्ग जाणतो तो आड मार्गाला जाणार नाही. म्हणून खरे व खोटे याची चांगली परीक्षा करावी. अशी परीक्षा केली असता कधीही अनुचित होणार नाही, म्हणजेच अकाली देह पडणार नाही. तसे केले नाही तर मरणकाळी या भ्रांतिकारक धूम्र मार्गाचे मोठे संकट आहे की जन्मभर ज्या हेतूने अभ्यास केला तो हेतू व्यर्थ जाईल. अर्चिरादी मार्ग चुकून अकस्मात जर धूम्र मार्गात शरीर पडले तर संसाराच्या पंक्तीला जुंपले जाऊन फिरतच राहावे लागेल. हे पुन्हा पुन्हा जन्म मरणाचे मोठे सायास पाहून आता हे सायास कशाने एक वार दूर होतील हे पाहावे, म्हणून हे दोन्ही योग मार्ग नीट रीतीने दाखविले. पहिल्या मार्गाने म्हणजेच अर्चिरादी मार्गाने ब्रह्मत्वास जाता येते आणि दुसऱ्या म्हणजे धूम्र मार्गाने पुनर्जन्माला येणे होते. परंतु प्रारंधाने मरणकाळी ज्याला जो मार्ग वाट्याला येईल त्याला त्या मार्गाची गती मिळेल. मरणकाळी अर्चिरादी मार्ग वाट्याला येतो का धूम्र मार्ग वाट्याला येतो हे अनिश्चित आहे असे पाहून अर्जुन खिन्न झाला. त्यावेळी भगवंत म्हणाले, देह जाऊन अर्चिरादी मार्गाने ब्रह्म होईल हे व्यर्थ आहे. कारण प्रारब्धवशात अकस्मात काय प्राप्त होईल कोणास ठाऊक. म्हणून हे नको. तर आता देह असो अथवा जाओ, आम्ही तर केवळ ब्रह्मच आहोत. जसे दोरीवर भासलेला सर्पपणा दोरीच्या दृष्टीने मिथ्या आहे, तसेच आपण देह असणे हे मिथ्या आहे. मला तरंगपणा आहे किंवा नाही असे पाण्याला कधीतरी वाटते का? ते पाणी वाटेल तेव्हा जसेच्या तसे पाणीच असते.
लाटेच्या व्यक्त होण्याने पाणी जन्मत नाही, अथवा लाट नाहीशी झाली तरी ते पाणी मरत नाही. त्याप्रमाणे जे देहवान असताना देहानेच ब्रह्म झाले, आता त्या तत्ववेत्यांच्या ठिकाणी शरीराचे नावही उरले नाही. अर्जुना, असा विचार कर की कोणत्या काळी काय नाश पावणार आहे. जर सर्व देश व काळ आपणच आहोत, तर मग हे अर्चिरादी अथवा धूम्रमार्ग कशाला शोधावे, आणि कोणी कुठून कुठे जायचे आहे. अर्जुना, घट ज्या वेळेला फुटतो त्यावेळी घटातील आकाश नीट वाटेला लागते, व नीट वाटेला लागले तर महाकाशाला ते नेमके मिळते. नाहीतर एरवी ते महाआकाशाला मिळावयाचे चुकेल का? आम्ही म्हणतो असे आहे, घटाचा आकारच फक्त नाहीसा होतो. वास्तविक पाहिले तर घटपणाच्या आधीही त्यातील आकाश आकाशाच्या ठिकाणीच आहे. अशा या बोधाच्या अनुकूलतेने मार्ग अमार्गाचे संकट मी ब्रह्म आहे असे ज्ञान झालेल्या त्या योग्यांना पडतच नाही. अर्जुना, म्हणून तू योग संपन्न हो. एवढ्याने स्वतःच्या ठिकाणी सर्व काळ स्वरूप साम्यता होईल. मग वाटेल तेथे वाटेल तेव्हा देहाचा पाश असो अथवा जाओ, परंतु बंधरहित अखंड ब्रह्मस्थितीत बिघाड येणार नाही. तो कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही, कल्पाच्या अंती तो मरणाने बुडत नाही, व मधल्या स्थितीत म्हणजे स्थितीकाली स्वर्ग आणि संसार यांच्या मोहाने तो फसला जात नाही. या बोधाने जो योगी होतो त्याला या बोधाचाच सरळपणा असतो. कारण तो स्वर्गातील व संसारातील भोगांना विचाराने वजन करून पाहतो, व ते आसार म्हणून त्यांचा त्याग करून तो आत्मस्वरूपाला येतो. अर्जुना, इंद्रादिक देवांना त्यांचे सर्वस्व म्हणून जी राज्ये प्रसिद्ध आहेत ती ओवाळून टाकलेल्या बळीप्रमाणे त्याज्य समजून ती तो तुच्छ म्हणून टाकून देतो. जरी वेदाच्या अध्ययनाने मिळणारे पुण्य प्राप्त झाले, अथवा यज्ञरूप शेतच पिकले, किंवा तपाचे अथवा दानाचे असलेले सर्वस्व पुण्य मिळाले, तरी त्या सर्वच पुण्याच्या मळ्याला पुष्कळ पीक येऊन जे फळ येते ते फळ नित्य शुद्ध परमात्म्याच्या तुलनेला येत नाही. जे स्वर्ग सुख नित्यानंदाच्या मानाने उपमेच्या ताजव्यात घालून पाहिले असता लहान दिसत नाही. ज्या सुखाच्या प्राप्तीकरिता वेद यज्ञादी साधने आहेत, जे स्वर्ग सुख विटत नाही व संपत नाही, भोगणाऱ्याच्या इच्छा पुरविते, आणि शिवाय जे स्वर्ग सुख ब्रह्मसुखाचे धाकटे भावंडच आहे. अशा तऱ्हेने दिसण्यातच जे सुख आहे व ज्याला संस्कार रूपाने असलेल्या धर्माचा आधार आहे, व जे 100 यज्ञ करून देखील कित्येकांना साध्य होत नाही, त्या स्वर्ग सुखाला योगीश्वर आपल्या लोकोत्तर विचार दृष्टीरूपी हातावर लिहिलेनेच वजन करून त्या स्वर्ग सुखाच्या योग्यतेचे अनुमान करतात. तो ते त्यास अगदीच हलके दिसून येते. अर्जुना, मग ते योगीश्वर त्या स्वर्ग सुखाची पायरी करून परब्रह्माच्या पटावर बसतात. याप्रमाणे स्थावर जंगमात्मक जगाचे जे एकमेव भाग्य, जे ब्रह्मदेव व शंकर यांनाही आराधना करण्यास योग्य व जे योग्यांना भोगण्याला योग्य असे भोगरूपी ऐश्वर्य आहे, जो परमात्मा सर्व कळांची कळा आहे, जो परमानंदाची मूर्ती आहे व जो विश्वाच्या जीवाचा जिव्हाळा आहे, जो परमात्मा सर्वज्ञतेचे जीवन आहे, जो यादवांच्या कुळाचा कुळदीप आहे, असा श्रीकृष्ण अर्जुनास याप्रमाणे बोलला. अशी ही कुरुक्षेत्रावरील हकीकत संजय राजा धृतराष्ट्राला सांगत होता. तीच गोष्ट पुढे तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. अध्याय 8 समाप्त. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.